तिकडे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहर हे आज बंद असणार आहे। नळदुर्ग इथे ईद ए मिलादच्या मिरवणुकीत औरंगजेबाचा घोषणा दिल्याचा प्रकार सापडला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून पोलिसांना निवेदन देत या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज नळदुर्ग शहर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांच्याकडून। ओंकार, नळदुर्ग शहर आज बंद असणारी या पार्श्वभूमीवर सध्या कसं वातावरण आहे शहरात? दीपाली, जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहरामध्ये रविवारी ईद ए मिलाद निमित्त एक मिरवणूक काढण्यात आली होती आणि या मिरवणुकीमध्ये काही तरुणांनी औरंगजेबाच्या नावाने घोषणाबाजी केलेली होती। आलमगीर औरंगजेब औरंगजेब अशा प्रकारची घोषणाबाजी जी आहे ती यामधून करण्यात आलेली होती। या संदर्भातील व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला पाहायला मिळाला। याच संदर्भात कुठेतरी हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत ते या विरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। याच अनुषंगाने नळदुर्ग पोलीस ठाण्यात या संपूर्ण व्हिडिओची दखल घेत कुठेतरी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलेली होती। आणि मात्र याकडे कुठेही पोलीस प्रशासन जे आहे ते याची दखल घेतली नसल्याचं सांगत हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्याकडून आज नळदुर्ग बंदची हाक देण्यात आलेली आहे। आज जर पाहिलं तर सध्या तरी या बंदच्या पार्श्वभूमीवर शांततेचं वातावरण नळदुर्ग शहरामध्ये पाहायला मिळत आहे। 10:30 वाजता नळदुर्ग शहरातील भवानी चौकात सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जमाव व्हायचं आवाहन जे आहे ते हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलेलं आहे। याच बैठकीमध्ये कुठेतरी या आंदोलनाच्या संबंधित जी काही आगामी रणनीती आहे ती ठरवण्यात येण्याची शक्यता कुठेतरी वर्तवण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर हा जो संपूर्ण काही घोषणाबाजीचा जो काही प्रकार घडलेला आहे त्यानंतर संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि आज हा जो बंद पुकारलेला आहे त्यातून त्यांचा संतप्त भावना ज्या आहेत ते कुठेतरी दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असंच म्हणता येईल। दीपाली, निश्चितच ओंकार, या परिस्थितीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।